नमस्कार मंडळी, कुकरच्या फक्त 2 शिट्ट्यामध्ये आज आपण मस्त असा चमचमीत चिकन पुलाव बनवतो. तुम्ही याला बिर्याणीसुद्धा म्हणू शकता. फारसं तामझाम नाही, कोणतंही वाटण-घाटण नाही किंवा खूप जास्त पसारा नाही. अगदी काही मिनिटामध्ये हा चिकन पुलाव तुम्ही बनवून खाऊ शकता. पोटभरीचा तर आहेच, पण बनवायला एवढा सोपा आहे ना. घाई गडबडीमध्ये तुम्हाला काहीतरी चमचमीत जर खायचं असेल ना, तर हा चिकन पुलाव तुम्ही सहज बनवू शकता. रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठेही तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा. आता इथं मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यासाठी आपला जो नेहमीच आपण जो रोजच्या जेवणामध्ये तांदूळ खातो तोच इथं तांदूळ घेतलेला आहे मी. 2.5 छोट्या वाट्या ज्या असतात, आपली डाळीची वाटी असते त्याने 2.5 वाट्या इथं मी तांदूळ घेतलेला आहे. याचं वजनीप्रमाणे एक लगभग अर्धा किलोपेक्षा कमी तांदूळ आहे. सोबतच मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेतलेत आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो देखील चिरून घेतलाय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालून आहे ना याचं वाटण तयार केलं. यामुळेच काय होतं ना, या पुलावला चव खूप छान येते. आता कुकरमध्ये ना तेल गरम करण्यासाठी घातलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे. जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते खडे मसाले इथे वापरा. काही खडे मसाले नसेल, जिरं आणि तेजपान घाला, खूप छान चव येते. खडे मसाले व्यवस्थित परतले की यामध्ये ना पातळ चिरलेला कांदा घालायचा. कांदासुद्धा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. सोबतच इथं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर गार्निशिंगसाठी जेवढी छान दिसते ना तेवढीच चवीला देखील असावी, त्यामुळे मी सुरुवातीला ही कोथिंबीर भरपूर घालते आणि वरूनही कोथिंबीर घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर पिकलेला जो टोमॅटो होता तो पातळ चिरून घेतला होता. जसं आपण कांदा चिरून घेतला होता ना, लगभग तसाच मी टोमॅटोसुद्धा पातळ चिरून घेतला होता. टोमॅटो घालायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो खूप छान असा मऊसूद शिजला जातो आणि टोमॅटोचा जो आंबटपणा आहे ना तो कमी होतो आणि आपल्या ज्या पदार्थाची जी चव आहे ना ती वाढते. त्यानंतर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचं. जे तुमच्या घरामध्ये पावडर मसाले अवेलेबल आहेत ते मसाले इथे वापरायचे. इथं मी लाल तिखट घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, धना पावडर आणि कोणत्याही ब्रँडचा इथं चिकन पुलाव मसाला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घेतलं आणि अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं, म्हणजेच मोठे 2 चमचे यामध्ये दही घालायचं. दही घातल्याच्या नंतर याला ना मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि गॅस हा लहान ठेवायचा, म्हणजे दही फाटत नाही. तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं. एवढा छान याचा घमघमाट सुटलेला आहे ना मंडळी, खूप मस्त. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी ना आमच्या घरात सगळ्यांचीच आता लगभग फेवरेट झालेली आहे. कंटाळा आला असेल तर पटकन असा चिकन पुलाव बनवला जातो आणि सोबत रायता. खूप टेस्टी कॉम्बिनेशन आहे. स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं. मॅरिनेशन वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. व्यवस्थित मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवून याला व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची. साईडच्या टोपामध्ये मी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यासाठी आपल्याला तांदूळ वगैरे सुद्धा खूप वेळ भिजत घालण्याची गरज नाही. हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता. छान अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. जशी आपण बिर्याणीसाठी बनवतो ना, लगभग त्या पद्धतीची ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि याचा जो सुगंध सुटलेला आहे ना मंडळी, तो खूपच भारी आहे. स्वच्छ तांदूळ इथं मी धुवून घेतलेला आहे. तांदूळ भिजवून वगैरे मी घेतलेला नाही, फक्त स्वच्छ 2 पाण्याने हा तांदूळ मी धुवून घेतला. आता स्वच्छ धुतलेला तांदूळ यामध्ये घालायचा. तांदूळ घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये ना गरम पाणी घालायचं आहे. हे बघा, तर जेवढा तांदूळ होता ना तेवढंच म्हणजे मी इथं पाणी घातलेलं आहे, म्हणजे लगभग 3 वाट्या भरून पाणी घातलेलं आहे. का तर कुकरमध्ये पाणी फारसं लागत नाही, तरी देखील तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता. माझ्या ह्या कुकरच्या शिट्ट्या थोड्याशा लेट होतात. काही कुकरच्या शिट्ट्या फास्टमध्ये होतात आणि काही कुकरच्या शिट्ट्या लेट होतात. त्यामुळे इथं मी याच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळा हा चिकनचा पुलाव बनवून तयार झालेला आहे. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर केली आणि दुसरी शिट्टी गॅस लहान करून घेतली. जोपर्यंत यामधलं प्रेशर कमी होत नाही तोपर्यंत झाकण उघडायचं नाही. तयार आहे इथं मस्त आपला चमचमीत चिकन पुलाव. खूप जास्त टेस्टी हा पुलाव तयार झाला होता मंडळी.
त्यामुळे जरूर एकदा या पद्धतीने बनवून खा. रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आज चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आणखी आपल्या फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. आणि तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की आजचा हा चिकन पुलाव तुम्हाला कसा वाटला. मला तर पर्सनली हा चिकन पुलाव खूप जास्त आवडला आणि माझ्या मुलीला देखील हा चिकन पुलाव खूप जास्त आवडतो. सिंपल, कमी मसाल्यांमध्ये आणि खूप टेस्टी होतो. त्यामुळे ही रेसिपी जरूर ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.